आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते आमदार परिणय फुके. हो, CJPचे नेते जे आहे संस्थापक अभिजित दिपके यांचा सगळा रोष जो आहे तो भाजपवर दिसतो आहे. ते म्हणतात की मला भाजपची ऑफर होती परंतु मी ते करणार नाही. टीका करतात भाजपवर. नाही, मला असं वाटतं की अभिजित दिपकेंनी ज्या प्रकारे नीट पेपर फुटेच्या संदर्भातलं आंदोलन दिल्लीला केलं, त्याच प्रकारे त्यांची वाट पंजाबमधले विद्यार्थी बघतात आहे, कर्नाटकामधले विद्यार्थी बघतात. तिथे मोठ्या प्रमाणात पेपर फुटी झालेल्या आहेत आणि त्याही पेपर फुटीवरती अभिजित दिपकेंनी आपला आवाज उचलला पाहिजे किंवा तिथे जाऊन आंदोलन केलं पाहिजे. जर ते या दोन्ही राज्यांमध्ये जर आंदोलन करत नसतील तर कुठेतरी यांचं आंदोलन नुसतं सरकारच्या विरोधात म्हणजे केंद्र सरकारच्या विरोधात नुसतं भाजपच्या विरोधात आहे असं स्पष्ट होणार. आणि जर अशी स्थिती असली तर निश्चितच दिपकेंच्याबद्दल जे एक वातावरण निर्माण होत आहे की त्यांना कुठेतरी फॉरेन फंडिंग मोठ्या प्रमाणात भारतामध्ये अस्थिरता निर्माण करण्याकरता जे त्यांना मोठ्या प्रमाणात फॉरेन फंडिंग होऊन राहिली, याच्या मागे काहीतरी सगळा हा विषय आहे. अशा जर चर्चा जर होत्या तर त्या कुठेतरी खऱ्या मानल्या जातील. आणि म्हणून मला असं वाटतं की दिपकेजींनी आपलं राजकीय भवितव्य किंवा जेही जर खरं ते विद्यार्थ्यांचे कैवारी असतील तर पंजाबचे विद्यार्थी आणि कर्नाटकाचे विद्यार्थी त्यांचा वाट बघतात. म्हणजे जसं नीट पेपर फुटीच्या प्रकरणात त्यांनी उडी घेतली, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला, यशस्वी आंदोलन केलं. आता पंजाब आणि कर्नाटकमध्ये पेपर फुटी झाल्यावर आंदोलन करायला पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच त्यांनी या दोन्ही राज्यांमध्ये जाऊन मोठं आंदोलन पुकारलं पाहिजे आणि तिथेही पेपर फुटी झालेली आहे. कोणतीही स्पर्धा परीक्षा ही आपण सारखीच बघितलेली, नीट सारख्या स्पर्धा परीक्षा अनेक होत असतात. त्या सगळ्या याच्यामध्ये जिथे जिथे पेपर फुटी झाली तिथे तिथे यांनी आंदोलन केलं पाहिजे. शिवसेना तुमच्यासोबत सत्तेत आहेत. शिवसेनेचे एक मोठे नेते आमदार बच्चू कडू अभिजित दिपके यांना जाऊन भेटलेले आहे. या भेटीमागं तुम्ही कसं बघता? नाही, आमचे मोठे बंधू आहेत बच्चू भाऊ. तर बच्चू भाऊ जे आहे, बच्चू भाऊचा जो DNA हा विरोधी पक्षाचा आहे आणि म्हणून ते काही सत्ता पक्षात आहे किंवा नाही आहे, ते त्यांचा जो बेसिक जो त्यांचा स्वभाव आहे तो विरोधी पक्षाचा आहे. आणि कुठेही विरोध करायचा असला तर बच्चू भाऊ तिथे हजर असतात. ते सरकार दुसऱ्याची असो किंवा स्वतःची असो ते तिथे विरोध करण्यासाठी हजर असतात. भाजपला काही समस्या वाटत नाही, अडचण वाटत नाही? नाही, त्याला काही अडचणीचं काही कारण नाही आहे. तो बच्चू भाऊचा मूळ स्वभाव आहे आणि तो बच्चू भाऊ त्याप्रमाणे वागतात. शेवटचा प्रश्न माझा, ठाकरे गटाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपके यांना श्रीकृष्णाचा अवतार आहे असं म्हटलं. मला असं वाटतं जर अभिजित दिपके श्रीकृष्णाचा अवतार आहे तर उद्धव ठाकरे निश्चितच कंसाचा अवतार आहे. आणि हे जे कंसा प्रकारे ज्या प्रकारे खोड्या कंस करत होते तसाच खोड्या उद्धव ठाकरे करत असतात. म्हणून उद्धव ठाकरे कंसाचाच रूप आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.